नमस्कार मंडळी. हास्याची सुरेल मैफल घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, लग्नातला सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारा प्रसंग म्हणजे पाठवणी. पण आता जी पाठवणी होणार आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही. बघूया या पाठवणीत नक्की काय घडतंय ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या वराती जत्रेकरांना. फायनली लग्न झालं. माझी बायको बायको फॅमिली कम हिअर फॅमिली. बायको एक मिनिट थांबा. मनासारखं सर. रडू नको. तुमचं काय? मी नवऱ्याच्या बघून एकटाच आहे ना. मग माझं पण काहीतरी दिसायला पाहिजे. माझं पण करिअर आहे का नाही. तुमचं पण बघून काय करणार लोक? टाळ्या वाजवणार आहेत. हा आता ते रडत मला रडायला नको. 2 मिनिटं का बसा पप्पा. हो. काय पण बोलू नका, रडू नका, शांत बसा. म्यूट, सगळं म्यूट पाहिजे मला, सगळं म्यूट. हॅलो एव्हरीवन. हा बघ गौरव मोरे फ्रॉम पवा फिल्टर पाडा. बसा सर. सही मैम, किसी ने सच कहा है. झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. 6 जणांची क्रिएटिव्ह नसलेली क्रिएटिव्ह टीम. 18 नट, 2 म्हातारे प्रोड्युसर आणि तुमच्यासारखे 2 हितचिंतक आणि अख्खं सोनी मराठी चॅनेल गेली 4 वर्ष प्रयत्न करतात की गौराचं लग्न मोडू दे मोडू दे मोडू दे. पण फायनली माझं लग्न झालंय. आता मजा येईल. आएगा मजा, सब रहेगा. गौऱ्या अकेला हसेगा. रडा नाग्यानो रडा. गप तू गप. बाबा जावई बाजू. एक तर उजवी बाजू का डावी बाजू असं असेल. जावे बाजू कसं काय? जावई बाजू. बापू, माझ्या लेकीचा नीट सांभाळ करा. येस बाबा. हा? येस येस तुमची जबाबदारी आहे. लेकीचा नीट सांभाळ करा. येस बाबा. आई 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 केसांची आई आई केसांची केसांची आई 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 नाही अरे केस केसांची वाट लागते ना. सांगा ना आई जरा. रसिका, नाही बापू, माझ्या पण लेकीची चेतनाची काळजी घ्या. घेतो घेतो तुमच्या पण मागं. घेतो घेतो. जिजू, जिजू, माझ्या बहिणीची चेतूची काळजी घ्या जिजू. हो घेतो 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 सगळ्यांची काळजी घेतो. हा घेतो काळजी. हा? जिजू, माझी मैत्रीण शिवाली तिच्या बहिणीची काळजी घ्या जिजू. बापरे. घेतो तिची पण काळजी घेतो. हा घेतो म्हणजे काय आपलं थोडा एक्साइटमेंट. काळजी घेतो. चेतना चल. जावई बापू, हा 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 बाबा. चेतनाला आम्ही तळहाताच्या फोडासारखं जपलंय. हा, हो बाबा. तिला सुखी ठेवा. हा. हा, मग आम्ही ठरवलं होतं की आज चेतूच्या पाठवणीला कोणी रडायचं नाही. ठीक आहे. पण बाप म्हणून कुठेतरी गलबलून येतं. तेवढं मला कळतं बाबा. तेवढं कळतं मला. ऐका ना बाबा, चेतना चल ना. चल ना चेतना. बाबा, मी खूप कंट्रोल करते. हा. तुम्ही असं काहीतरी बोलू नका ना बाबा. नाही, मी नाही रडत बाळा. मी नाही रडत. चला जाऊया. मी फक्त तुझ्या पाठवणीसाठी एक गाणं मी तयार केलं होतं. ते गायचं आहे मला. बाबा, उशीर- खूप महिने झाले रियाज करतोय. तेवढं फक्त एक होऊ द्या माझ्या. हा. बाबा गा, बाबा गा. अहो गा गा, बाबा गा, बाबा गा. माझी मैत्रीण शिवालीचे बाबा गा. व्याई गा, तुम्ही गा. काय बोलता तुम्ही? जावई चेतना? बापू, गाण्याचं राहू द्या. तुम्ही घेऊन जा चेतनाला. उशीर होतोय ना तुम्हाला. चेतना, बाळा, काळजी घे सगळ्यांची.
जावई बापूंची काळजी घे होय. स्वतःची पण काळजी घे हं? झालं घेईल चला एक मिनिट काय काय एक मिनिट ये. काय काय झालं झालं? जोजो कुठे आहे? हा? जोजो जोजो? जोजो जोजो? आहे जोजो आहे कुठेतरी आतल्या जोजो? खोलीत. जोजो जोजो ए जोजो 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 नाही, थांब. जोजो सेंटरला आहे सेंटरला आहे. जोजो कुत्रा आहे. जोजो बघा ना कसं करतोय जोजो रडू नको ना जोजो तिला जाऊ दे जोजो रडू नको. ऐका ना नका ना. ऐका ना नका ना प्लीज नका ना रडू. एक काम करा डोळे पुसा शांत व्हा डोळे पुसा हे डोळे पुसा. पप्पा तुमचं काय आहे? माझं कोणच डोलं पुसलीत नाही मग तर सगळे ऍक्टिंग करतात मी इकडे सिंगल पडलो त्याच्यामुळे वाढ दिसतो ना मी मग सगळं म्हणतील मोरे काहीच करत नाही माझं पण करिअर आहे का नाही माणसा अरे पण तुमच्या पोराचं लग्न होतंय ना गप्प बसा ना जरा चला गप्प बसा. हो बाबा गप्प बसा ना. चल ना चेतना उशीर झाला चेतना चल ना. जोजो रडायचं नाही हे बघ मी यांच्या घरी जाणार आहे हाय, जोजो जोजो. जोजो हे तुझे जीजू आहेत जोजो मी कुत्र्याचा जिजू आहे. गौऱ्या सेकंड कर त्याला अगं जनरली कुत्रा सेकंड करतो ना मी त्याला कसं काय सेकंड करणार आहे? गौऱ्या जोजोचं उलट आहे हो जोजो कर ना सेकंड गौऱ्या याने मला सेकंड करायला पाहिजे मी याला सेकंड करतोय. कर ना हो करतोय जोजो मला कळतंय यार जोजो शांत हो. हे घ्या कसं आहे जोजोचं अरे हा हे असं आहे का जोजो अरे असं वा 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 जोजो सेंटरला आहे. नाही जोजो 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 शांत अरे हा जोजो आहे का जोजो दिसत चावतो या अगं तुझ्या बाबाचा काचा तुकडा काढला त्याने. गौऱ्या जोजोला काही बोलायचं नाही मी काहीच बोलत नाही पण ते किती घाण दिसतंय बघ ना ते कसं वाटतंय. बाबा ऐका ना चेतना मी पाया पडतो यार तू सगळ्यांच्या पाया पडतो तुमचे इमोशन्स मला समजत आहेत पण प्लीज आता जाऊ द्या ना उशीर झाला चेतना चल ना. नाही गौऱ्या मी जोजोला रडताना एकट्याला सोडून मी नाही येऊ शकत गौऱ्या तो नाही राहू शकणार माझ्याशिवाय लहानपणापासून ना त्याचं शिशू मी काढलंय त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी तो कुठे हरवला ना तर कुठे जाऊन बसेल ती जागा सगळं मला माहितीये बरोबर आहे. गौऱ्या आणि मला त्याच्या अंगावर पाय टाकून झोपायची सवय आहे मी त्याच्याशिवाय नाही झोपू शकत गौऱ्या शरणबाई मी काय म्हणतो ठीक आहे त्या जोजूला घेऊन चला आपल्या बरोबर चल खरंच बाबा हो गौऱ्या तुला चालेल चल चल घे त्याला चल जाऊया सोबत चल. जोजो कम बेबी कम आपण नवीन घरी लांब जायचं ठेव फक्त जोजोला. चला, निघूया. हा चला निघूया चेतना चल उशीर झाला चेतना अगे लग्नाच्या हॉलमध्ये कुकर कोण लावलाय ग बाबा बाबा रडतायत अजो. बाबा तुम्हाला काय झालं बाबा जा जोजोला घेऊन जा जोजोला. पण चेतू जोजोला घेऊन गेलीस तर मी कसा झोपणार मला पण जोजोच्या अंगावर पाय टाकून झोपायची सवय आहे ना. काय सांगता तरी पण हा जिवंत आहे नाही जस्ट बाबा बाबा आपलं काय ठरलं होतं बाबा रडायचं नाही बाबा नाही, रडू नका. रडू नका रडू नका. मी नाही रडणार हा पण माझ्या 2-2 बाळांची पाठवून हो ते मी कसा राहू माझ्या काही तेवढं दगडाचं नाही आहे चेतू. अरे नका ना रडू यार ऐका ना यार ए चेतना चला ना बाबा प्लीज तुम्हाला पण यायचं आहे का आमच्या सोबत हो काय बाबा तुम्ही पण चला ना हे नाही बाबा मस्करी करतो फक्त मी मस्करी आज मस्करी करतो बाबा आता नाही मी तुमच्यावर येणार जाऊ मी पण तुमच्यावर येणार. अहो, तुम्ही गेलात तर मी कोणाच्या अंगावर पाय टाकून झोपू तुम्हाला माहितीये ना तुमच्या अंगावर पाय टाकल्याशिवाय मला झोप येत नाही मी पण येणार आहे तू गेलीस तर मी कोणाच्या अंगावर पाय टाकून झोपू तुला माहिती ना तुझ्या अंगावर पाय टाकल्याशिवाय मला झोप येत
मध्ये शिफ्टिंग करताय काय चाललंय तुमचं सगळ्यांचं पाय टाके कुठले कशी झोपते कशी तुमची फॅमिली आम्ही असं झोपतो. माझे तुमचं काय हे कशाला करताय माझं वर्किंग आहे हा. कसलं वर्किंग आणि मी काय बोलू मला सांग त्या तो वसाड जो लेखक आहे ना विनोदावर पाय टाकून झोपलाय हा त्यानं या प्रियासाठी आणि माझ्यासाठी वाक्यच लिहलं नाही आहे. मी माझं वर्किंग तरी करतोय मी माझ्या एक्सपिरियन्सवर सगळं नेतोय ती नवीन आहे त्यामुळे एकटी पडली आहे. आई नाही तर मी दाखवलं असतं पाय कसं टाकत. या का बघे तुला मी करीन ना लक्षात ठेव सॉरी जीजू मी नाही येऊ शकत मला आई नाही सोडणार. व्हेरी गुड मग प्रिया नाही येणार तर मग मी पण नाही येणार. नाही मग शिवाली येणार नाही तर मी पण नाही येणार. रसिका नाही येणार तर मी पण नाही येणार. जोजो नाही येणार तर मी पण नाही येणार. अरे तुम्हाला कळतं का 2 मिनिटात तुम्ही सगळे माझ्या घरी येणार होते या नाग्या जोजोमुळे सगळं झालंय बाळा जोजो रे बाळा जोजो रे ऐका ना मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो बाबा ऐका ना पप्पा सगळ्यांच्या पाया पडतो चेतना चल ना नाही गौरव, नाही मी जोजोला सोडून नाही येऊ शकत. घे त्या जोजोला आपल्यासोबत घे चल जोजो येत असेल तर मी पण येणार. हे येणार असेल तर मी पण येणार. आई येणार असेल तर मी पण येणार. मी नाही येणार माझी आई मला नाही सोडणार. अरे कोण आहात तुम्ही यार अख्खा स्किट तुम्ही परत करता तुम्हाला कळतंय का पहिल्यापासून सगळं स्किट करता तुम्ही अरे बाबा आत्ता बोला काहीतरी अरे काय बोलू झालं? हे ना तू ठरव काय ता तू ठरव तुला गौरव पाहिजे की जोजो पाहिजे. नाही माझ्यासाठी दोघही महत्वाचे आहे ना? मग- मी जोजोला सोडून नाही येऊ शकत. तू नाही येऊ शकत मग मी घर जावई पण राहतो बस काय बोललास वासाडे घर जावई याचा थोबाड फोडीन ना घर जावई होतोय तू घर जावई हो नाही तुझा इथे आहे तर लग्न मोडलं तर नाव नाही सांगणार लग्न मोळ्याचं नाव घेऊ नका आधीच सगळे टपलेत माझ्या लग्नावर जे होत नाही तर होऊ दे लग्न तू घर जावई काय होतोस तो बघ नाही नाही बाबा प्लीज एक काम करा घर जावई सोडा मधला मार्ग काढा मधला मार्ग काय काढा आपण एक काम करूया हा. आपण सगळे मिळून सुटूया. सुट्या म्हणजे आता स्किट सुरू झालं 10 मिनिटापासून आता सुट्या म्हणता तुम्ही अहो तसं नाही म्हणजे अहो जावई बापू सुटूया म्हणजे आपण काहीतरी जास्त की मेजॉरिटी करून सुटूया असं म्हणतोय मी. चालेल? माझ्या हो. आयुष्याचा निर्णय जास्त की मेजॉरिटी करून घेणार आहात तुम्ही जावई बापू आता नियतीच्या मनात असेल ते घडेल ना हा? चालेल सगळ्यांना मान्य आहे? चालेल. ऐका मी सांगतोय बघा असा हात असतील ते सगळे एकत्र राहतील असा हात असेल ते सगळे एकत्र राहतील चालेल चला या चला, ये. जोजो, या बाबू. चुकीचं आहे, चुकीचं आहे. या इकडे या, एक मिनिट रेडी? हा रेडी जास्त की मेजॉरिटी अरे जावई बापूने जोजोने हात असे केले आपण सगळ्यांनी असे केले चला चला चला. आपण राहायचंय. आई, तुम्ही ये गं. हो, तुम्ही पण चला आमच्या बरोबर चला. या ग माझी बायको गेली तुझ्या बरोबर संसार करू मी ना घ्या कुठली क्रिएटिव्हिटी आहे तुमची बेकार क्रिएटिव्हिटी आहे बिकार क्रिएटिव्हिटी आहे हे नाग्या जोजो तुझ्याबरोबर सगळं झालंय क्या बात है करियर के लिए आपने जो जो किया हमें सब अच्छा लगा सही मज्जा आली खूप आम्ही विचार करत होतो की गौऱ्याचं लग्न झालं असं इथूनच सुरुवात तर तुम्ही तो ट्विस्ट पुढे नेऊन म्हणजे पुढे गेल्यानंतर तो ट्विस्ट आलाच पण चांगला ट्विस्ट होता वेगळा ट्विस्ट होता मी तरी प्रेडिक्ट केला नव्हता आणि जे बाराती होते ते फारच इंटरेस्टिंग होते फार प्रिया तुझंही कॅरेक्टर मला फारच आवडलं वेगळंच होतं रस्सा वेगळीच दिसतेस आणि गौऱ्याला ज्या प्रकारे तू ग्रीट काय ते बिदायच्या वेळेला जे केलंस ते आउटस्टँडिंग होतं खूप कॅरेक्टर्स आवडली सगळी ही कॅरेक्टर्स मला बाहेर बघायला पण आवडतील प्लॅटॉनिक मस्त गौऱ्या सुंदर नेहमीप्रमाणे आणि इम्प्रॉम्प्टू तू जे काही करतोस इथे आल्यावर ते आम्हा सगळ्यांनाच खूप आवडतं आजही तुझी एनर्जी मस्त होती दत्तू मस्त कडक मजा आली मंडळी कॉर्पोरेटचे डावपेच पुन्हा एकदा रंगणार आहेत नातं तेच पण खेळाडू मात्र नवीन असणार आहेत ते बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कॉमेडीचे नवे पंडे ईशा डे आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना
व्हॅलेंटाईन्स डेला का नको ना प्लीज तू मला कामच करून देत नाहीयेस ऐक ना मला का चळतोयस मी ईशा डे, मी करते ना तुला थांब 2 मिनिटं थांब न्यू इन्चार्ज ऑफ दिस ऑफिस. फोन ठेवणार का? नाईस. झालं? येस मॅम सिट. प्राजक्ता, नो मॅम मी हांडू हंडी प्रियंका आवटे. समथिंग रॉंग विथ यू? नो मॅम प्रियंका आय एम द रिसेप्शनिस्ट ऑफ दिस ऑफिस. चिल. वेस प्राजक्ता? आतमध्ये वाट बघता एवढं सांगायचं ना, गप्प बसा. प्राजक्ता, ईशा डे. येस मॅम. हॅलो मॅम. वेलकम मॅम. थँक्यू. सो प्राजू म्हणतात ना तुला? येस मॅम. जेव्हा मला कळलं की तू माझी पर्सनल असिस्टंट म्हणून काम करणार आहेस, आय चेक युअर सोशल मीडिया अँड आय गॉट टू नो की तू रोज वेगवेगळ्या पोजेसमध्ये फोटोज टाकत असतेस इन्स्टावर इन ऑफिस आवर्स. सॉरी मॅम. बरं, एवढंच नाही तर ते खाली 50-60 नावं लिहिलेली असतात. त्यामुळे मला कळलं की अकाउंट्स डिपार्टमेंटच्या विकासलाही तू बाहेर घेऊन जातेस फोटोज काढायला. कसं आहे ना प्राजू, आपल्याला ऑफिसचा विकास करायचा आहे, ऑफिसच्या विकासला बाहेर नाही न्यायचंय. सॉरी मॅम. बेटर बी सॉरी. कारण कसं आहे ना, आत्तापर्यंत जे काही ऑफिसमध्ये झालंय नन ऑफ माय बिझनेस, पण आता इथे जे काही होणार आहे इज माय बिझनेस. येस मॅम. येस मॅम. यापुढे हे चालणार नाही. आय एम व्हेरी पर्टिक्युलर अबाउट वर्क. येस मॅम. इथे ना प्राजक्ता राज नाही, इथे फक्त ईशा राज चालणार आहे यापुढे. बस, खूप मान हलवली. गो टू युअर डुकडुकतं छोटंसं गोल फिरणारं कॅबिन येस अँड गेट बॅक टू ऑफिस वर्क. येस थँक्यू. once more. हाय, एक नंबरची हांडू. कैसा है बाकी? सब कुछ ठीक है हांडो? हॅलो प्राजू, हाय. नवीन जेसीबी आला का रस्ता काढायला? नवीन येणार होता ना? अहो चौगुले तुम्ही. मला वेळच नाही तुझ्याशी बोलायला, अजिबात वेळ नाहीये. जस्ट सिट सिट सिट. नाही अजिबात नाही वेळ चौगुले नाही. ऐका ते ओके. मरतोय. टक टक. मैं आया ऑफिस में नया माल आया मैम. टक टक. मैं आए थोड़ा थोड़ा मंदा के नहीं दिसता मैम. सॉरी मॅम. कॅन आय काय म्हणतात ते येताना काय म्हणतात? मे आय कम इन मॅम, ॲज सिम्पल एज दॅट. येस 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 येस. हॅलो, काय मूर्ख आहात का? काय चाललंय हे आल्या आल्या? सॉरी मॅम. जवळजवळ तब्बल 1 वर्षानंतर हे दार उघडलं गेलंय. एवढं तर सेलिब्रेशन बनताय भाई. सॉरी सॉरी. चला पुढे बोला. ओ येस येस मॅम येस. मॅम, ॲक्च्युली आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे त्याचं काय करायचं ते मी तुम्हाला विचारायचं होतं. आणि आपली जी शिटम बॅल आहे त्या शिटम बॅल Balance sheet बॅलन्स शीट जे आहे सर, बॅलन्स शीट जे आहे त्याचं आपण काय करायचं की मेहता असोसिएटची जी फाईल आहे मॅडम, मी रात्रभर मी एक मिनिट. प्रचंड मला अरे मला मला सॉरी मॅम, एक मिनिट. मला ऑफिसचा विचार सतत. बस, हॅव सम वॉटर. नो
हो सॉरी मॅम. काय करताय तुम्ही? ओ हा बरे आहात ना? ओ ओ आहात कोण तुम्ही? सॉरी मला मी तेच सांगणार होतो. मला काय झालंय, मी समीर चौगुले मॅम. एक सॉरी मॅम. काय करताय तुम्ही? मी एक मिनिट, समीर चौगुले. मला एकदम हे ऑफिसच्या कामाबद्दल मला तुमच्याशी बोलायचं होतं. पण मग तुम्ही परकर का घालून आलायत? मी परकर घातलाय? ओ माय गॉड मॅडम, आय एम सो सॉरी. सकाळपासून ऑफिसचं कामच डोक्यात असल्यामुळे बारीक सारीक गोष्टी राहून गेल्या मॅम. व्हेरी बारीक सारी गोष्ट आहे ही. आय एम सॉरी मॅम. माझं नाही. सॉरी म्हणजे काय? माझं आय एम रिअली व्हेरी सॉरी मॅम. चुकून झालं मॅम. काय झालं मी तुम्हाला सांगतो. मला आत्ता लक्षात आलं मॅम. मी सकाळी निघालो तर बायकोनी परकर हातात दिला. म्हणाले टेलरकडे जा. हां, सकाळीच बायको आली, म्हणाली कंटाळा आला परकरचा. नाही म्हणजे ह्या परकरचा कंटाळा आला, हा जुना झालेला आहे. मग मी काय करतो, परकर टेलरकडे देतो आणि असं मध्ये शिवून घेतो आणि मग तो एक पायजमा म्हणून मी वापरतो. असं काय करताय तुम्ही? काय करताय? गरिबी आहे ना घरची, मी काय करू मॅम. पगार परवडत नाही आहे ऑफिसमधला मला. मग कसं आहे, झब्बा घातला की गुडघ्यापर्यंत येतो ना. मग हे असं वर केलं. काय करताय तुम्ही? सॉरी मॅम. नाही मला तुम्हाला हे एक सांगायचं मिनिट. होतं. बदला बदला बदला. हा हा आता काय माझीच चूक आहे, कोणाचा बदला घेणार. अहो पॅन्ट बदला. हे काय करताय? येस येस येस. हे मला तुम्हाला तेच सांगायचं होतं. हे बघा, मी पॅन्ट बघा, पॅन्ट त्या पिशवीत असणार. हे बघा, हे बघा पॅन्ट इकडे आहे. हे असं होतं माझं ना, ते सतत डोक्यात असतं ना ऑफिसचं काम, त्यामुळे झालेलं ठीक आहे ना, आहे. बदला ना. काय करताय? हो, हा? बदला. हा. एक मिनिट. ओ काय इथे बदलणार आहात का? माझं इथे बाबा दूध का दूध पाणी का पण इथे काय. कसलं पाणी कसलं दूध? काय बोलता? इथे सीसीटीव्ही आहे, तिथे कपडे बदलणार आहात? 2 मिनिटात होतील. काहीच कसं tension वाटतं नाहीये. बॉसच्या केबिन मध्ये येऊन तुम्ही कपडे बदलताय? हा 2 मिनिटात होईल मॅडम. आपण काम सुरूच करायचं आहे ना काय मॅडम. 2 जरा मिनिटं? तिकडे फक्त बघा, तिकडे बघा. 2 मिनिटं फक्त, काहीच नाही. फक्त तिकडे बघा खूप मॅडम. विचित्र आहे हो हे. येस 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 मॅडम. इकडे प्लीज बघू नका, तुम्हाला मोह होईल. पण काही बघू नका. इंटरेस्ट नाहीये मला. मॅडम बघू नका. हे बघा का का हे नाही बघा. टॅप केल्यावर बघणार नाही का? हळूहळू. असं केलं ना? हो रिलॅक्स रिलॅक्स. मी फक्त एक चेक केलं. मला काही इंटरेस्ट नाही. प्लीज बदला प्लीज बघा. पटकन. 2 मिनिटात बदलून घेतो मॅम. पटकन बदला. अरे काय बघितलं, ह्या नाही बघायचं नाही यार. अरे, हे मला अहो, तुम्ही काय वाटतं. वाट बघताय मी म्हणून बघण्याची? कपडे बदला ना पटकन. नाही बदल तू. घरी जाऊन बदला नाही तर. हो मूर्ख माणूस. हो बापरे, नवीन बॉस आली का ड्रॅगन आलाय. प्लीज नका बघू. बघा मग बघा. बदला 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 पटकन बदला. 2 चला. मिनिटं झाले. एक आता बास हं, पटकन बदला. 2 मिनिटं एक धरा. एक 2 एक मिनिट. हे काय चाललंय? 2 मिनिटं वळू हा नका. फालतूपणा आता आहे. आता तर वळू नका. अरे बाप रे, 2च मिनिटं जरा. हे हात द्या जरा. अहो, काय झालं, झालं. घाणेरडेपणा सुरू आहे हा? झालं 2 मिनिटात झालं माझं. पटकन बदला. हो काय हे काढा आधी. हे काढा. ता टॉवेल. झालं 2 मिनिटं झालं. काय झालं ऍक्च्युली, काय करताय तुम्ही? नाही झालं. शी 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 शी. फालतूपणा सुरू आहे आल्या आल्या पहिल्या दिवशी. झालं? येस मॅम. हॅव अ सीट मॅम, प्लीज बसा. येस थँक्यू. या. येस मॅम, थँक्यू. बर आता सांगा तुम्ही आहात तरी कोण? मी समीर चौगुले मॅम. मग मग नाही मी समीर चौगुले. गेली 12 वर्ष या ऑफिसमध्ये आहे मॅम. 12 वर्ष मी सिनियर क्लर्कच आहे. मला एकही प्रमोशन आजपर्यंत मिळालं नाही. मग सिनियर क्लार्क कसे झालात? प्रिंटिंग मिस्टेक होती ती. लेटर आलं त्यात चुकून माझं नाव होतं. मग त्याच्यावर कोणी काही बोललं नाही. तुम्ही पण तसं नाही झालं. बोललात? या ऑफिसने आजपर्यंत मला कधीच काही दिलं नाहीये. म्हणजे कामाची कधीच कदर नव्हती. आणि याला कारण आहे जुनी बॉस. माझा दुस्वास करायची ती. माझा राग करायची, कारण मी तिला हो म्हणालेलो नव्हतो म्हणून. कशासाठी हो म्हणाला नव्हतात? माझ्यावर मरायची. 3-4 वेळा प्रपोज केलं होतं तिने मला. बापरे. मी नाही म्हटलं तिला. बॉसनी तुम्हाला प्रपोज केलं होतं? हो. का? मी आवडायचो त्यांना. का? कारण माझ्यात मॅग्नेट आहे. त्या चिकटा मला. म्हणजे सॉरी नाही, फालतूपणा? माझ्यात मॅग्नेट आहे. हो, स्त्रिया मला
अट्रॅक्ट होतात. एक नजर टाकली की स्त्रिया मला अट्रॅक्ट होतात. काय बोलताय? असते काहीकांची स्पेशल. मी काय देवाचं आहे सगळं, माझं खरं नाही. अनबिलिव्हेबल. काय ठरवून बोलताय काय? तुम्ही? जे आहे ते आहे. मी त्यांच्याकडे त्या नजरेने कधीच नाही बघितलं. त्यांची नजर मात्र खूप वाईट होती. इतकी वाईट नजर होती ना. मी फाईल बिल घेऊन वागताना सुद्धा असा वागायचो मी. मला नाही जमायचंच नाही ते. एक दिवस तर मी असंच बसलेलो होतो, त्या आल्या आणि त्यांनी असं नॉनसेन्स. काय करताय तुम्ही? नाही, मी फक्त सांगितलं त्यांनी काय केलं ते. हे करून दाखवायची काय गरज आहे मग? असं नाही, घरी गेल्यावर तुम्हाला प्रश्न पडेल, अरे कसं बस असं केलं असेल, तो प्रश्न नको पडायला म्हणून मी हा दाखवलं. प्रश्न पडेल मला असा. मी खरंच फालतूपणा करायचा नाही. ते त्या माझ्याशी असं वागायच्या हेच मी तुम्हाला सांगतोय. ओके, कळलं. झाली आपली ओळख. त्या कागदाच्या बोळ्यावर लिहायच्या डेटवर येणार का, आणि तो बोळा माझ्याकडे फेकायचा. अनेक वेळेला बोळा माझ्याकडे मिळालेला आहे, पण मी त्यांना सांगितलं मी ऑफिसचं काम करायला इकडे येतो, फक्त ऑफिसचं काम करणार. बर. मॅडम, तुमच्या माझ्यात काही झालं तर आपण ऑफिस आवर्स नंतर करू, आधी नाही. आरशात बघा ना जरा. हा, असं झुरळ उचलून फेकावं तसं फेकेन फार मी तुम्हाला. केवढेच आहात तुम्ही? त्या मनाने स्पर्श तर कराल. काय बोलतोयस तू? नाही, मूर्खायस का रे माकडा? Sorry. काय बोलतोयस कळतंय का तुला? ड्रॅगॉन. अरे बापरे. बरं ठीक आहे, चला. माझा पहिला दिवस आहे, मला मूड खराब करायचा नाहीये. गेट आउट. येस. काही लागलं तर बोलेन मी. प्लीज लिव्ह. ओके मॅम. मॅम, एक तुम्हाला सांगायचं होतं. नाही नको, बस झालं. चला प्लीज मॅम. मॅम, मी अजून तुमचं मला स्वागत तेवढं कुठे थोडं केलंय मला मॅम? नकोय स्वागत तुमचं. आउट. बच्चू, ऐसा नाही. काय बच्चू? मी तुमचं स्वागत केलेलं मित्र आहे नाही. का? नाही, मित्र नाहीये. मी तुमचं स्वागत करायला. हे बघा, हा बघा, रे बुके बाबा, आणलाय मॅम. ए. मॅम, तुम्हाला बुके आणलेला हा आहे. हा ओके. प्लीज. येते. खूप खूप स्वागत आहे मॅम. मॅडम, अजून एक आहे सेलिब्रेशन. नको. प्लीज, शेवटचं मॅम. मला नको झोप ना, लागणार please, नाही मॅम. please, नाही. मला आ- मॅम, मला फुलं टाकायची तुमच्या. नाही नाही नको. का फालतूपणा करू नका. प्लीज. चला निघा. नाही नाही मॅडम, प्लीज असं करू डोक्यात जाताय. प्लीज निघा. प्लीज मॅडम, तुम्ही हाती तिथून- होतंय. तुम्ही तिथून एंट्री घ्या. हे एक नंबर हांडू 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 आले. दोन मिनिटं. लवकर लवकर हांडू. मोबाईल घेऊन ये, मोबाईल घेऊन ये. आपल्या ग्रुपवर टाकायचं ना. हो. ते मॅडमचा सत्कार आपण टाकायचं स्वागत. Yes, yes. काही गरज नाहीये ना मॅडम, आता. प्लीज तिथून या. प्लीज प्लीज. मी आली आहे ना आत already मला फक्त आता. एवढं टाकायचंय, ग्रुपवर टाकायचंय मला, म्हणजे मी काहीतरी केल्याचं मला समाधान. ओके, प्लीज ओके. मॅम. बरं करा Yes, करा yes. करा. हांडू हांडू हांडू. हे म्हणा हा, तिथे थांब ना, मागे थांब ना. हा. रेडी आहे? रेडी. रेडी? येऊ का? मी 1 2 3 म्हणे ना मॅडम. हा. 1 2 3. ठीक आहे शांडू. चुकून झालं. अरे, हे टाकायचं होतं मला. वा. या मॅड एम्प्लॉयनी तुझं हे असं स्वागत केलं, पण आम्ही मात्र या सिरीजचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करतोय. वेलकम बॅक अँड व्हॉट अ परफॉर्मन्स. वा. प्रसाद, काय म्हणाल? सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन संपूर्ण टीमचं. एक एक करत आपण बऱ्याच सिरीज रिवाईज करत चाललोय, रिओपन करत चाललोय, आणि त्यामुळे त्याची खूप मजा येते. खरोखर समय तू म्हणलास त्याप्रमाणे तो वर्षभराने आवाज ऐकला ना, असं वाटलं हा याच्यासाठी केला होता अट्टहास. वा, क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक. सेम एनर्जी, सेम किडे आणि सेम तुझा सगळा त्यातला मॅडनेस त्या एम्प्लॉईचा. फॅन्टॅस्टिक. खूप मजा आली. ईशा, वंडरफुल. प्राजक्ता, तुला पण सुरुवातीला बघून फार आल्हाददायक वाटलं. म्हणजे तू दिसलीस सुरुवातीला, आणि तर मला असं वाटलं की नवा बॉस तू आहेस की काय. पण नंतर ईशा आली तेव्हा रिलॅक्स झालो आम्ही. नाही रिलॅक्स झालो आम्ही, म्हणजे तुला तुझी जागा मिळाली म्हणून रिलॅक्स. पण फार गोड होता तुझाही वावर, आणि तू जे काही केलंस ते पण फार गोड होतं. मजा आली. वंडरफुल. थँक्यू. सई. मला उभं राहून टाळ्या वाजवायच्या आहेत. कडक परफॉर्मन्स, आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग बॅक. वी लव्ह यू. येस वी लव्ह यू अँड थँक्यू सो मच फॉर कमिंग बॅक. मंडळी, कोंबडं कितीही झाकलं तरी तांबडं फुटल्याशिवाय राहत नाही, आणि प्रेम कितीही लपवलं तरी त्याचा बोभाटा झाल्याशिवाय राहत नाही. असंच काहीतरी घडणार आहे आपल्या शंकर्या शितलीच्या लव्ह स्टोरीमध्ये, जे बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेतल्या प्रेमवीरांना.
माझ्यामुळे लागलं तुला रडू नका माझ्यामुळे लागलं तुला माझ्यामुळे काय नाही. आत्ता हळूहळू हा? आत्ता हळूहळू बाईक हळू चालवली असतीस ना हे झालं नसतं मित्रा कळतंय का ओ दादा तुम्ही पण हळू हॉस्पिटल आहे. अहो पण ह्याला नको कळायला हो बरोबर आहे. हेल्मेट आहे हे हेल्मेट आहे ते कुठे डोक्यात नाही घालायचं बाईकला लावायचं आरशाला हा, ते- आरशा वाचला डोकं फुटलं मूर्ख कुठला सांगितलंय सगळ्यांनी हेल्मेट घाला घाला तरी नका घालू मूर्ख कुठले मी ब्रेक दाबला ना म्हणून वाचलास तू म्हणून आज तुझ्या बाजूला डॉक्टर उभा आहे ना तर डेड बॉडीच्या बाजूला आहे ना नातेवाईक उभे असले असते आता कसं बोलताय तुम्ही प्लीज शांत. प्लीज याला काही झालं असतं ना मी जेलमध्ये गेलो असतो बाईक आणि गाडीच्या ऍक्सिडेंट मध्ये चूक कोणाची आहे गाडीवाल्याची ना नाही. नाही बाईकवाल्यांनी काही करू दे चुकीचा गाडीवालाच नाही ठरतो. नाही बरोबर बोलून राहिली तुम्ही. मग काय? काय ना कार आणि बाईकची धडक झाली ना बऱ्याच लोकांना काय वाटतं की जो कारवाला आहे ना तो माझ्यावर आहे श्रीमंत आहे तर मग त्याला दोपटून काढतात. हा नाही माझ्या चेहऱ्याकडे बघूनच मी माजुरडा वाटतो मी नाही. चालत असेल तरी मी माजुरडाच आहे नाही बोलण्यावरून पण वाटतं तुम्ही. तसं काही नाही. सगळं माझ्यामुळे झालं नाही झालं, शांत राहा. काहीच नाही झालंय मला तुझ्या शांत राहा. मी खरंच माफी मागतो मला माहित आहे माझी चूक आहे माझा गाडीवरचा कंट्रोल वाईज हल्ला मला माहित आहे. हो हलणारच ना कंट्रोल वाईच हल्ला आणि हलणारच कंट्रोल काय करतो ते आमच्या काही गर्लफ्रेंड नाहीत का हा मिठाच काय मारतायत मागणं इथे मानेवर पप्पीच काय देत आहे इथे कानच काय चावतायत हा असा असा काय करतोय अरे काय चाललंय तुमचं डोळे बंद करते ही मागणं बरं तो रागवत पण नाहीये हा हसतोय दात काढतोय वगैरे करतोय समोर कोणी नव्हतं कुणी नव्हतं मग मी कुठून काय वरून आलो का आणि ही ओढणी अशी बिशी घेऊन चालली त्याच्या डोक्यावर काय करत होतात का? प्रेम आहे आमचं ते. हे प्रेम आहे हे फिल्मचं शूट करत होतात वाटत होतं मला नाही हो कसला फिल्मचं शूट व्हॅलेंटाईन डे ला सुटलेले असतात ते नुसते प्रेमाला जसा ऊत येतो तुमच्या असं वाटतं यांनी प्रेम केलेलं आहे आम्ही कधी प्रेमच केलं नाही बाय ना बोला म्हणा नेलाज आणि बाटोड म्हणत मला 10 रुपये जा ना बाबा जा हा. कशाला फ्रस्ट्रेशन काढताय जा हा फोन कोणाचा आहे त्याचा फोन आहे. हा घ्या आईचा फोन आलेला त्यांना कळवलंय मी दोघंही ऍडमिट आहात इथे येत आहेत त्या आईला कसं सांगितलं कशाला सांगितलं म्हणजे काय वाऱ्यावर सोडून जाणार का मी तुला सांगाल तसं नाही हो त्यांना आहे का नाही आमच्या प्रेम प्रकरणाबद्दल काहीच माहित नाही आणि तिला जर कळलं ना दोघांना कापून टाकेन आम्हाला अरे पण आता मला काय स्वप्न पडलं होतं त्यांना माहित नाही असं माझा ऐक आई यायच्या तिथनं सुटक्या नाही तर तिला कळलं तर लय वाट लागेल का आपली? आई बरं आहे मी आई बरं आहे मी कुठं लागलं बया कुठं पडला कुणाची नजर लागली कुठं नजर आहे? हाय बरं आहे काय झालं हळू 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 आहे बरं आहे बरं आहे तू इथं काय करतीस मी हे गाडी होतं का तुझ्या मी नाही 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 आयो अयो यो शितले बया शंकरिया शितले आयो अयो तू होय बोल ना कुठं होतं मी एकटाच होतो गाडी तू कशी काय इथं तू इथं कुठं कडमडला रे तू ओय तुला काय लागलं ग माते लागलं हिला पण लागलं व्हय. मी इथं चालू होतो एकटा नक्की ही नव्हती ही नव्हती मला फोनवर कोणतरी म्हटलं मी दोघांना घेऊन आलोय दवाखान्यात तसं काकू मी फोन उचलला होता तुमचा अरे हा तुम्ही घेऊन आला तू अरे काकू नाही पाया वगैरे तुम्ही घेऊन पाया आलात पडू बरं. नका हो तुम्ही बोलला होतात ना मी दोघांना घेऊन आलो ही होती का गाडीवर हे दोघं होते हा काय हो कोण होतं गाडीवर कोण होतं सांगा ना कोण होतं? सांगा नाव कोण होतं गाडीवर हे दोघं? नाही हे दोघं नव्हते तर मग कोण होतं हा एकटा होता आणि हा माझ्या गाडीला धडकला आणि आम्ही दोघं हॉस्पिटलमध्ये आलो तर ते कदाचित दोघांना असं काहीतरी झालं असेल हा ऍक्सिडेंट झालेला ना मी पण काय बोलत ही होतो नव्हती ना नाही हा एकटाच होता एकटाच होत. पण मग शितले तुला कुठं लागलं आणि तुला कोण घेऊन आलं दवाखान्यात
हिला तुला कोणी आणलं ग तुला मग काही सुचत नाही मला. काय ग कोण आणलं इथं मी इथं होते. इथं नव्हते. इथं कुठं आहे? मी त्या दुकानात होते. बया 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 पुढं बोल. दुकानात होते. शॉपिंग करत होते. मी काहीतरी घेत होते इकत. पैसे देत होते दुकानदाराला. तितक्यात मला एक आवाज आला. अयो यो यो असा आवाज आला हा मग मी काय केलं मी अशी धावत पळत आले म्हणलं बया बया शंकर्या हित्त बया बया मग काय केलं मी मग मी त्याला उचलायला गेले तो बया माझ्या अंगावर आली ना एक रिक्षा आणि मग मला धडकली आणि ती रिक्षा आहे का नाही ती रिक्षावालाच मला हित्त घेऊन आला. अयो असं झालं बाबा. आय 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 रिक्षावाली पण आजकाल आहेत का नाही कशी बी गाडी दामटवत्यात. लय लागलं ग तुला लय लागलं. लय लागलं. बाबाड्या तुला लागलंय की तिथे बघ बाबा, नाही, बा- लेकराला कुणाची ग नजर लागली. मला अरे मी पण- मी पण- अजून कुठं लागलं नाही, नाही. नाही, एवढंच लागलंय मला जास्त नाही. चल तू चल. बसून घ्या बसून घ्या. हो ताई ताई बसू द्या हा, एक आहे. मिनिट, हा. हा. घरी जाऊ तू की. नाही नाही थांबा हो जिबू अरे, पायाला लागलंच नाही आहे मी पण आहे. हा ऐका पेशंटशी थोडं बोलू द्या. बोला. शांत हा? हा. छान बस. हे बघ रे भाऊ या ज्या गोळ्या आहेत ना हा. हा तिकडे काय बघतो नाही मी आहे की. एवढा काय सुदूर बुदूर सारखा करतो रे नाही 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 मी आहे मी इथंच हे आहे. बघ या जेवणानंतर घ्यायच्या आणि 2 वेळा घ्यायच्या. 2 वेळा घ्यायचा. हा. किती वेळा 2 दोन वेळा वेळा हा, घ्यायच्या. आणि सगळ्यात महत्वाचं गाडी नेमन चालव बरं का नियमन चालू. नाही तर दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये न्यूज येऊन जाईल. हा जोडपं गाडीवर होतं रंगात आणि जाऊन भिडलं थेट स्वर्गात. हा. डॉक्टरच कसं जोडप जोडप कुठलं हे काय हे जोडपं ही याच्या मागे बसली होती ना मागे बसून कान चावत होती. काय बोलतो नाही नाही आहे. पण ही तर दुकानात होती ना. नाही नाही हो गाडीवर होती ना ते जे आहेत ना ते घेऊन आले या दोघांना. काय बोलतात काय नाही मी ह्याला घेऊन आलो ह्याला. पण तुम्ही तर बोलले तुम्ही दोघं आले मग हिला कोणी आणलं. हिला रिक्षावाला घेऊन आला रिक्षावाला रिक्षावाला. अरे आज काय करता रे अरे तुम्ही दोघं एकत्र आले ना. एकत्र काय बोलताय मी ह्याच्यावर कशाला येऊ मी नाही ह्याच्यावर आले मी ह्याच्या आधी आलते हिथं आधी? हा तुम्ही मला हाताला ड्रेसिंग करताना माझ्यावर फलट करत होते. अयो ही कसलं डॉक्टर आहे बघाय. काय कर- अयो ही बघ कसलं डॉक्टर आहे. ओय. मी पोरींचा हातात घेतोय आणि फ्लर्ट करतोय ती बघ. तुम्ही बायना बाटोड मारू बाटोड तोंड थांबायचं आणि बोलणार तू पोटांना दारू पुर आहे ना का रे. आणि हो अरे आता ड्रेसिंग करताना हातात घ्यावाच लागेल ना रे. हो भो ए दादा हरी तुझ्या का तोंडाला साप सुंगून गेला रे. अरे तूच घेऊन आला ना रे यांना रे मी कधी खोटं बोलत नाही. तुमच्याच तोंडाला नाक सुंगला असेल. मला आठवत आहे मी फक्त ह्यालाच घेऊन आलो एकट्याला. अरे काय आहे? अरे तू का माणूस आहे का कोण आहे रे असं का करतो रे. अरे तू तर भलता डाफरला होता ना याच्यावर. काय? मारे रंगवून सांगत होता गाडीवर यांचे काय चाळे चालू आहे. नाही नाही आहे नाही. चाळे चाळेवर जोर नका देऊ गाडीवर जोर द्या. गाडी कलंडली म्हणून लागलं ना चाळ्यांनी लागत नाही. आता तिने त्याच्या कान चावला पण दात सुद्धा उमटू दिलं एवढे सराईत असतात ते. आता बघा मला खोटं पाडताय. काकू व्हॅलेंटाईन डे ला आहे ना एक अशा कला बाहेर येतात त्यांच्या. शंकर्या काय बोलतोय ह्यो माणूस? काकू ऐका बरोबर बोलतायत ते. काकू मी बोललो त्यांना एक कपल चाळे करत होतो मी बोललो पण हा नाही नक्की हा नव्हता. हा डिसेंट मुलगा एकटाच येत होता बाईकने. हा त्याच्या मागे वेगळी बाईक होती त्यावरच ते कपल होतं आणि ते त्याला चिडवत होतं आम्ही कपल आम्ही तू एकटा असं चिडवत होतं त्याला. आणि ते असं कट मारायला गेले आणि कट मारला हा पडला. आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एकटा बिचारा डिसेंट मुलगा तिकडे पडला होता. म्हटलं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हा एकटा मुलगा काहीच करत नाहीये याला हॉस्पिटलला घेऊन यावं म्हणून मी असं झालेलं आहे. असं झालं आहे असं झालं. माझा विषयच नाही मी एकटाच असतो ना गाडीवर. म्हणजे मी खोटं बोलतोय. हा तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही दोघे एकत्र नाही आले. नाही नाही आले म्हणजे ही तुझ्या मागे बसली नव्हती. नव्हते. तुझ्या कान चावत नव्हती. तुला कच्च्या मिठ्या मारत नव्हती. नव्हती मारत. नव्हते ना? बोलता होते मी मारत. खोटं नाही बोलत मी कधी. कशाला याला मिठा मारू थत्तर तोंडाला तवा
काय कमी आहे माझ्या शंकरात मिठ्या मारायला हा मारू आहे मग मिठी गप्ती का दिलीप कुमार पेक्षा उजवाय माझ्या शंकर्या आहे का नाही हा? आणि सायरा बानू सारखी प्रिया येणार आहे त्याच्या आयुष्यामध्ये हा आय हॅलो हा पिल्लू हा अगं मी तू कशाला येतेस हॉस्पिटलला अगं मी निघतोच आहे मी बरं आली आहेस तर ये जनरल वॉर्डमध्ये हां आल ये बाय काय हो तुमचं पण कोणी येत आहे का हॉस्पिटलमध्ये माझी ती गर्लफ्रेंड येते आमचं 7वी पासून आहे ना अच्छा हा तर आज घरात लिहिले लफडी सुरू आहे घरात त्यांच्या घरातले म्हणजे बापरे बाप त्रास आहेत डोक्याला तर आज आम्ही भेटणार होतो ठरवूनच टाकणार होतो काय ते पण तेवढ्यात हे दोघं धडकले मला आणि मग सगळं पकडलं काय बोलला तेवढ्यात हे दोघं धडकले हे दोघं मी खोटं नाही बोलत कधी नाही हे दोघं म्हणजे आम्ही दोघं धडकलो हे दोघं धडकले आम्ही दोघं धडकलो हे दोघं धडकले मला दुकान धडकले याला रिक्षा धडकली नाही मला कार धडकली रिक्षा तुला धडकली दुकान जास्त धडकलंय. दुकान बोलली रिक्षा धडकली होती आता दुकान कुठून धडकला नाही रिक्षाच धडकली ह्याला रिक्षा धडकली अरे परत काय दांगडो नका करू रे फालतू पण आला नुसतं अगं, बसा तुम्ही प्रिया तुला कुठे लागलं काही नाही काही झालं टेंडेला कशाला पडायचं होतं तुला अगं काही झालेलं नाहीये मला मी फिट अँड फाईन आहे तू का रडतेस नक्की लागलं. अगं नाही लागले ह्याच्यातनं काय दिसतंय तुला मग मला काही झालं नाहीये काही काळजी करू नकोस आज आपण जाणार आहोत तुझ्या घरी आणि बारच उडवून टाकायचंय बघ मी काय आणलंय तुझ्यासाठी थांब पटकन घालून घे म्हणजे अरे थांब ना ऐक ओरडू नको ना व्हॅलेंटाईन डे झाला व्हॅलेंटाईन आलीच ना त्यांना भेटतो आणि आपण लगेच निघूया हा का प्रिया तुम्ही ओळखता एकमेकांना या प्रत्येक पडणाऱ्याला मी सांभाळू का मला काही दुसरे काम धंदे नाही काय अगं थोबाड काळं करायला इथंच यायचं होतं का तुला दादालाच नाव सांगते आता. तुम्ही कसे एकमेकांना ओळखता ही माझ्या मामाची पोरगी आहे हिची भाची आहे ती कुणाशी माझं लगीन लावणार होतीस बघ ही बघ काय करते बाहेर जाऊन हिच्याशी लगीन म्हणजे म्हणजे तू फोनवर जे म्हणत होता पप्पी झप्पी करणार कपल ते हे दोघं होते होय. ती त्या जबर गेली आयो तुला कसं मारू रे हा? या माकडीला माझ्या उरावर बसवणार होतास होय. आत्या या उंदरीपेक्षा ही माकडी लय पटीला चांगली आहे उंदरी कोणाला बोलते का मला बोलू का झेपरे झेपरे बोलू का तू काय लय सलाईन लावा मला सलाईन चढवा दोन्ही हातावर सलाईन लावा आत्या तू लांब पट्टी लावा माझ्या डोळ्यावर आत्या आता लांबच हो तू मला मेलीस आणि तूच मला मेलीस सासूबाई गायला जाऊन बोल सासूबाई काकू ऐका तू तर गप्पच बस झिपऱ्या सगळे ओढून टाकीन ओ ताई शांत व्हा टाकल्या तू लांब अरे मी डॉक्टर आहे ना हो. पण टाकल्या पण आहेस ना क्या बात है लवली ट्विस्ट बघूया हे प्रेम प्रकरण हास्यरसिकांना किती भावलंय प्रसाददा वा अफलातून मला एक गोष्ट अधोरेखित करायची आहे, ती म्हणजे अशी की कुठलीही सिरीज कालांतराने जेव्हा त्याच्याबद्दल विचार करतात आपले दिग्दर्शक किंवा लेखक तेव्हा जसं मागच्या एका स्किटमध्ये ग्रामसभा गच्चीवर भरली होती सो तो लोकेशनचा एक व्हिज्युअल चेंज आला की माणूस पहिल्या क्षणापासून अडकतो त्या सिरीजमध्ये जसं आज शंकराचं आणि शितलीचं ते दुकान दिसलं नाही आणि ती कॅरेक्टर त्यामुळे मी पहिल्यापासून गुंतत गेलो की अरे लोकेशन तर वेगळं आहे काय झालंय आणि मग हळूहळू एकामागोमाग एक गोष्ट उलगडत गेली तर हा जो एलिमेंट आहे हा फार ब्रिलियंटली या मंचावरती वापरला जातो आणि त्याच्यासाठी
पूर्ण लेखकांच्या टीमचं आणि दिग्दर्शकांचं जोरदार कौतुक. बाकी सगळ्यांचे परफॉर्मन्सेस फार रंजक. विशेष मला आवडला श्याम्या टकल्या डॉक्टर आणि बाकी तुम्ही सगळे ॲज युजल फॅन्टॅस्टिक, वंडरफुल. आणि याचबरोबर इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. बघायला विसरू नका सोमवार, मंगळवार आणि बुधवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस.